जसं आज आपण संसदेचे कॉन्स्टिट्यूशन आपल्या इंडियाचे आहे, तसं रिडेव्हलपमेंटसाठी डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट हे एक कॉन्स्टिट्यूशन आहे. त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या टर्म्स, कंडिशन्स, डेव्हिएशन्स, ॲब्लिगेशन्स, राईट्स, पेनल्टीज, सगळे क्लॉजेस तुमचे आले पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय ऑफर होणार आहे आणि काय तुम्हाला मिळणार आहे, उशीर झाला तर काय पेनल्टीज आहेत, अशा म्हणजे या सगळ्या गोष्टी त्यात मेन्शन असल्या पाहिजेत. मग त्यावेळेला तुम्ही रिडेव्हलपमेंट यशस्वी करू शकता आणि तुम्हाला कोर्ट कचेरीमध्ये जास्त वेळ जातो जर तुम्ही ते क्लॉजेस त्याच्यात इन्क्लूड केलेले असतील तर. नाहीतर मग तुमचे क्लॉजेस इन्क्लूड नसतील तर मग तुम्हाला त्याचा बेनिफिट घेता येत नाही. काही वेळेस डेव्हलपर्स असं पण करतात की तुम्ही म्हणजे असा एखादा क्लॉज टाकलेला असतो त्यांनी. एक अभंग समता म्हणून सोसायटी आहे, त्याच्यामध्ये असंच त्यांनी क्लॉज टाकला होता की म्हणजे मी काही जरी नाही केलं 10-15 वर्ष तरी पण माझे राईट्स डेव्हलपमेंटचे आहे ते राहणारच आहेत. मी या सोसायटीचं कन्स्ट्रक्शन 15 वर्षांनी पण करू शकतो मला FSI मिळाल्यानंतर. अशी केस चालू होती ती जवळजवळ 7 ते 8 वर्ष सुप्रीम कोर्टामध्ये चालू. का तर फक्त सोसायटीची एक चूक झाली होती की त्यांनी डेव्हलपर चेंज करण्याची टर्मिनेशन पॉईंट डेव्हलपरचा त्यांनी टाकलेला नव्हता डेव्हलपमेंट क्लॉजेस. एक चूक त्यांना 10 वर्ष त्यांना ते केस लढावी. म्हणजे डेव्हलपर फक्त एकच पॉईंटवर लढत होता की मी डेव्हलपमेंट राईट्स घेतलेले आहेत आणि मी या इमारतीचं कन्स्ट्रक्शन केव्हाही करतो. बरोबर.